नमस्कार. शिक्षक पात्रता परीक्षेच्या म्हणजेच टेटच्या तयारीमध्ये व्यस्त असलेल्या माझ्या सर्व भावी शिक्षक मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पर्यावरण विज्ञानावर लक्ष केंद्रित करणार आहोत, विशेषतः अशा काही मुद्द्यांवर जे तुम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्यासाठी नक्कीच कामी येतील. आता बघा, पर्यावरणाचे विषय थोडे गुंतागुंतीचे वाटू शकतात, बरोबर? आणि मग प्रश्न पडतो की या अवघड वाटणाऱ्या विषयांना सोपं करून परीक्षेत चांगले गुण कसे मिळवायचे. पण काळजी करू नका, कारण आजच्या या विश्लेषणाचा उद्देश तोच आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयापासून, तो म्हणजे जंगलतोडीचे परिणाम. आपण त्याची कारणं काय आहेत आणि त्याचे नेमके दुष्परिणाम काय होतात, या दोन्ही गोष्टी सविस्तरपणे समजून घेऊया. इथे स्क्रीनवर तुम्हाला दोन चित्र दिसत असतील. एका बाजूला हिरवंगार जंगल आहे, निसर्गरम्य वाटतंय, आणि दुसऱ्या बाजूला एक ओसाड झालेली जमीन. हा जो फरक आहे ना, तोच आपल्याला जंगलतोडीची भीषण कहाणी सांगतोय. हे दुसरं तिसरं काही नसून मानवी विकासाचा निसर्गावर झालेला थेट परिणाम आहे. मग ह्या सगळ्याच्या मुळाशी काय आहे, याचं मुख्य कारण म्हणजे आपली वाढती लोकसंख्या. जसजशी लोकसंख्या वाढते तसतशी जमीन आणि इतर नैसर्गिक साधनांची गरजही वाढते, आणि मग ही गरज भागवण्यासाठी जंगलतोड सुरू होते. हे एक अगदी सरळसोट समीकरण आहे जे आपण लक्षात ठेवायला हवं. तर ही जंगलतोड नेमकी कशासाठी केली जाते? नवीन घरं बांधण्यासाठी, वस्त्या आणि शहरं वसवण्यासाठी, मोठे मोठे उद्योगधंदे उभे करण्यासाठी, दळणवळणासाठी रस्ते आणि रेल्वे लाईन टाकण्यासाठी. आणि इतकंच नाही तर दलदलीची जमीनसुद्धा सपाट करून विकासाच्या नावाखाली वापरली जाते. परीक्षेच्या दृष्टीने हे सगळे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. आता एक टीप देतो. परीक्षेत तुम्हाला थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो की जंगलतोडीचे परिसंस्थेवर होणारे मुख्य परिणाम कोणते आहेत. अशा प्रश्नांची तयारी आपल्याला आत्ताच करायची आहे. याचं उत्तर अगदी सोपं आहे. जंगलतोडीमुळे काय होतं तर प्राण्यांची घरं म्हणजे त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात, त्यांच्यासाठी असलेलं अन्न आणि पाण्याचे स्रोत संपून जातात, आणि याचा अंतिम परिणाम म्हणजे जैवविविधतेमध्ये प्रचंड घट होते. हे सगळे परिणाम एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. चला, आता आपण आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, तो म्हणजे प्रदूषण. प्रदूषण कुठून होतं, त्याचे स्रोत काय आहेत आणि ते कसं पसरतं, हे समजून घेणं परीक्षेसाठी खूप आवश्यक आहे. इथे चित्रात काय दिसतंय? एका कारखान्यातून रासायनिक दूषित पाणी थेट नदीच्या पात्रात सोडलं जातंय. खरं तर औद्योगिक कचरा आणि शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक खतं जी पाण्यासोबत वाहून येतात, हे जलप्रदूषणाचे दोन मुख्य स्रोत आहेत. हे चित्र आपल्याला या समस्येची तीव्रता दाखवून देतं. हे जलप्रदूषण म्हणजे एक साखळी प्रक्रिया आहे. बघा, आधी कारखान्यातून प्रक्रिया न केलेलं सांडपाणी बाहेर येतं, शेतातली रसायनं पाण्यासोबत नद्यांमध्ये वाहून जातात, त्यामुळे आपले नदी नाले तलाव प्रदूषित होतात. याचा परिणाम फक्त पाण्यापुरता राहत नाही, तर जमीन नापीक बनते आणि पाण्याखालील जीवसृष्टी पूर्णपणे धोक्यात येते. ठीक आहे, जलप्रदूषण झालं. आता वळूया वायू प्रदूषणाकडे. या चित्रात बघा, लोक कारखान्याच्या धुरामुळे तोंडावर रुमाल धरून चालले आहेत. हे दृश्य आपल्याला स्पष्टपणे सांगतंय की ज्या हवेत आपण श्वास घेतो ती हवा सुद्धा मानवी कृत्यांमुळे किती धोक्यात आली आहे. आता हा तक्ता बघा. वायू प्रदूषणाबद्दलची माहिती लक्षात ठेवायला खूप सोपा आहे. पेट्रोल, डिझेल आणि कोळसा या इंधनांमुळे कार्बन डायऑक्साईड वाढतो, आणि त्यामुळे काय होतं तर वातावरणाचं तापमान वाढतं. दुसरीकडे कारखान्यांमुळे आणि गाड्यांच्या धुरामुळे विषारी वायू हवेत मिसळतात, ज्यामुळे हवेची गुणवत्ता प्रचंड खालावते. चला, आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आतापर्यंत जे काही आपण पाहिलं त्यातले परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे एका नजरेत पाहूया. याला तुम्ही तुमचं अंतिम उजळणी मार्गदर्शक समजू शकता. इथे बघा, दोन्ही प्रमुख समस्यांची किती छान तुलना केली आहे. जंगलतोड, तिचं कारण आहे मानवी विकास आणि परिणाम आहे अधिवास नष्ट होणं. तर प्रदूषण, त्याचं कारण आहे औद्योगिक कचरा आणि इंधन, आणि परिणाम आहे पाणी, हवा दूषित होणं आणि तापमान वाढ. अशी तुलना केली की गोष्टी पटकन लक्षात राहतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या परीक्षेचा मूळ गाभा हाच आहे: मानवी कृती आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांच्यातला संबंध ओळखणं. जर हा दुवा तुम्हाला नीट समजला ना, तर कोणताही प्रश्न अवघड वाटणार नाही. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. तुम्ही सर्व भावी शिक्षक आहात, तर मग हे सगळं पर्यावरणाचं आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे, हे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना कसं समजावून सांगाल? कारण लक्षात घ्या, हे ज्ञान फक्त परीक्षेत गुण मिळवण्यासाठी नाही, तर एक जबाबदार आणि सुजाण पिढी लढवण्यासाठी आहे. चला तर मग आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया: बिघडलेला समतोल.
पर्यावरणाचा हा जो बॅलन्स आहे तो नेमका कशामुळे आणि कसा बिघडतोय हे समजून घेणं परीक्षेसाठी खूप खूप महत्वाचं आहे. हाच तो मूळ प्रश्न आहे ज्यावर परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की पर्यावरणाचा समतोल बिघडतो तरी का. माहितीये, निसर्गाची एक नाजूक साखळी असते जी सगळ्या घटकांना एकत्र बांधून ठेवते. मग ही साखळी नेमकी तुटते कुठे? चला याचंच उत्तर शोधूया. आणि या प्रश्नाचं एकच स्पष्ट उत्तर आहे, मानवी हस्तक्षेप. जसं की आपण इथे बघू शकतो, नैसर्गिक संसाधनांचा आपण जो भरमसाठ वापर करतोय, पाणी आणि जमिनीचं प्रदूषण करतोय आणि जे जैविक घटक आहेत त्यांच्या ढवळाढवळ करतोय, या सगळ्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास प्रचंड वेगाने होतोय. हे अगदी साखळीसारखं आहे नाही का? एका कृतीचा परिणाम दुसऱ्यावर होतो आणि बघता बघता सगळा समतोलच बिघडून जातो. हे लक्षात ठेवा, मानवी हस्तक्षेप हेच मूळ कारण आहे. आणि या असंतुलनाचा परिणाम किती गंभीर असू शकतो हे या चित्रावरून अगदी स्पष्ट होतंय. हा आहे भारतीय चित्ता, जो आता नामशेष झाला आहे. जेव्हा पर्यावरणाची ही साखळी तुटते तेव्हा अशा अनेक प्रजाती कायमच्या आपल्यातून निघून जातात. परीक्षेमध्ये उदाहरण देण्यासाठी हे अगदी परफेक्ट आहे, लक्षात ठेवा. चला आता पुढच्या एका महत्त्वाच्या संकल्पनेकडे जाऊया. ती आहे जैवविविधता. पर्यावरणाचा समतोल आणि जैवविविधता यांचा खूप जवळचा संबंध आहे. आपण पाहूया की याला धोका नेमका कशापासून आहे आणि याची आपल्याला गरज तरी का आहे. तर जैवविविधता म्हणजे नेमकं काय, ही एक खूप महत्त्वाची व्याख्या आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या विशिष्ट जागेत किंवा संपूर्ण जगात वनस्पती आणि प्राण्यांमध्ये जी विविधता दिसते ना, तिलाच जैवविविधता म्हणतात. टेट परीक्षेसाठी ही व्याख्या आपल्याला तोंडपाठ हवी. आणि या अफाट जैवविविधतेला सर्वात मोठा धोका कशापासून आहे? पुन्हा तेच उत्तर, मानवी हस्तक्षेप. पाहिलं, आपला पहिला मुद्दा इथे थेट कसा जोडला जातोय ते. ही एक सरळ सरळ साखळी आहे. मानवी हस्तक्षेप वाढला की जैवविविधता धोक्यात येते. बरं, आत्तापर्यंत आपण समस्या पाहिल्या, पण मग यावर काही उपाय आहेत की नाही? नक्कीच आहेत. चला आता संवर्धनासाठी जगभरात काय प्रयत्न सुरू आहेत त्यावर एक नजर टाकूया, कारण हा प्रश्न काही फक्त एका देशापुरता नाहीये. जगभरात पर्यावरणाच्या रक्षणासाठी 3 पातळ्यावर काम सुरू आहे. एक म्हणजे मोठे आंतरराष्ट्रीय प्रकल्प राबवले जात आहेत. दुसरं, लोकांमध्ये जास्तीत जास्त जागृती निर्माण केली जात आहे. आणि तिसरं म्हणजे प्रदूषण रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये कडक कायदे बनवले जात आहेत. या सगळ्याचा उद्देश एकच आहे, आपल्या पृथ्वीचं भविष्य सुरक्षित ठेवणं. जागतिक प्रयत्नांनंतर आता आपण आपल्या देशाकडे म्हणजे भारताकडे येऊया. भारतामध्ये संवर्धनासाठी कोणत्या विशेष पद्धती वापरल्या जातात हे जाणून घेणं आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी मुख्यत्वे करून 3 प्रकारची क्षेत्र आहेत: जैवविविधता उद्याने, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य. यापैकी राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य यांच्यातला फरक समजून घेणं परीक्षेसाठी खूप गरजेचं आहे आणि आपण आता त्यावरच लक्ष देणार आहोत. आता या स्लाइडकडे जरा विशेष लक्ष द्या. राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य यांच्यातला मूळ फरक इथे स्पष्ट केला आहे. राष्ट्रीय उद्यान हे वेगवेगळ्या प्रकारच्या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी असतं, तर अभयारण्य हे कुठल्या तरी विशिष्ट टार्गेटेड प्राणी किंवा वनस्पतींच्या संरक्षणासाठी राखीव असतं. हा फरक परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो, त्यामुळे हे नीट लक्षात ठेवा. आणि या संरक्षणाचे काही उत्तम नमुने आपण इथे पाहू शकतो. एकशिंगी गेंडा, आपला गवा म्हणजेच इंडियन बायसन आणि हत्ती यांसारख्या अनेक वन्यजीवांचं संरक्षण आपल्या देशाच्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये आणि अभयारण्यांमध्ये यशस्वीपणे केलं जात आहे. ही स्लाइड तर परीक्षेच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाची आहे. इथे काही प्रमुख उदाहरणं दिली आहेत. राष्ट्रीय उद्यानांमध्ये काझीरंगा आणि ताडोबा, तर अभयारण्यामध्ये राधानगरी. ह्या जोड्या अगदी पक्क्या लक्षात ठेवायच्या आहेत. यावर आधारित प्रश्न नक्कीच येऊ शकतो. चला तर आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याचा एक झटपट आढावा घेऊया. परीक्षेसाठी कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे ते पाहूया. हा या संपूर्ण सत्राचा सार आहे असं समजा. तर परीक्षेला जाताना हे मुद्दे अजिबात विसरायचे नाहीत. जैवविविधतेची व्याख्या, राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्य यांच्यातला फरक, काझीरंगा, ताडोबा आणि राधानगरी ही उदाहरणं आणि पर्यावरणाच्या असंतुलनाचा परिणाम म्हणून भारतीय चित्त्याचं नामशेष होणं, हे मुद्दे तुमच्या अभ्यासाचा पाया आहेत. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, भावी शिक्षक म्हणून पर्यावरण संवर्धनामध्ये आपली भूमिका काय असेल? आपण जे काही आज शिकलो ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे नाही का? यावर नक्की विचार करा. आपल्या पुढच्या अभ्यास सत्रात पुन्हा भेटूया. खूप खूप